असं दिसतंय. तर ते त्याच्याबद्दलही शासनाने याच्यातनं तोडगा निश्चित काढला पाहिजे. अजून तोडगा निघाला आहे असं मी समजत नाही. काय खंत व्यक्त केली नाही, वस्तुस्थिती सांगितली की आता 1.5 वर्ष खासदार होऊन सुद्धा अजून परमनंट रेसिडेन्समध्ये मी तिथं गेलो नाही आहे. वाईट आहे खरं तर. अनेकांना मिळालेली या ठिकाणी उदाहरण घरं तिथं कुठं अवेलेबल, घरं म्हणण्यापेक्षा जुने फ्लॅट्स वगैरे अवेलेबल आहेत, पण ते अत्यंत गैरसोयीचे आणि लहान होते आणि सगळे पुष्कळ 2-2 वर्ष त्यांनी रिपेअर केली असती तरी काम संपलं नसतं असे त्यांनी ऑफर केले होते. तर त्याच्याऐवजी आता नवीन फ्लॅट देणार आहे, आता लवकरच मिळेल अशी आशा आहे. आज हेगडेवार यांना एका बाजूला राजर्षी शाहू महाराजांना द्यायला पाहिजे होता, महात्मा फुलेंना खरं द्यायला पाहिजे होतं स्वतःहून, पण आता हेडगेवारांना भारत देण्यासंदर्भातल्या हालचाली केंद्राने सुरू केलेल्या आहेत. ते कसं बघताय अशी मागणी? आता त्याचे नियम त्यांना शासनाला ठरवावं लागतील. शासन म्हणजे फक्त शासन नाही, पूर्ण जनतेला आणि लोकांना विश्वासात घेऊन या संबंधातले नियम ठरवावे लागतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.